हॅलो, आज होता बेबी मूनचा दुसरा दिवस. हिरव्यागार डोंगरामागून उगवणाऱ्या सूर्यदेवांचे आज दर्शन झाले. फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी गेलो. त्यानंतर ऍक्टिव्हिटी एरियामध्ये कॅरम खेळत होतो. पारसला प्रत्येक वेळेला कॅरम मध्ये हरवण्यात मला खूप मजा येते बिकॉज ही इज गुड प्लेअर इन कॅरम. त्यानंतर रूमवर येऊन आम्ही रील शूट केला. व्हिडिओ शूट झाल्यावर लंचसाठी गेलो आणि प्रिमायसेसमध्ये निवांत वेळ घालवला. 4 वर्षांपूर्वी आम्ही हे सेम शर्ट्स घेतले होते. आज टॅक्स काढून फायनली वापरायला काढले. निसर्गाचा आनंद घेत रूमवरच चहा घेतला. रूमवर खेळण्यासाठी पारसने अमेझॉनवरनं एक मॅग्नेट गेम मागवला होता विच इज रिअली इंटरेस्टिंग गेम. हा गेम अगदी लहानांपासून मोठे सुद्धा खेळू शकतात. घरी स्किन केअर फारसं जमत नाही म्हणून हॉटेल रूमवर हे फेस मास्क आम्ही घेऊन आलो. स्किन रेज्युव्हिनेशन सोबत आम्ही वेलकम मूवी एन्जॉय करत होतो. खाली प्रायव्हेट पूल पार्टी व व्हायोलिन शो सुरू होता ज्याचा आनंद आम्ही बाल्कनीमधून घेत होतो. सायंकाळी फेरफटका मारायला प्रिमायसेसमध्ये गेलो. तिथे एका फॅमिलीचे भाऊबीज सेलिब्रेशन सुरू होते. ते बघून आम्ही आमच्या सिबलिंग्सला खूप मिस केलं. डिनरला गेलो. तिथे लाईव्ह म्युझिक शो होता. आजचा शो खूप सुंदर होता. डिनर झाल्यावर पारसने प्रिमायसेसमध्ये सायकलिंग केली. रिसॉर्टमध्ये अगदी किड्स स्ट्रोलर पासून मोठ्यांसाठी सायकल टुरिस्टला प्रोव्हाइड केल्या होत्या. रूमवर येऊन पारसने 1-2 तास टेलिस्कोपवर घालवले. पण प्लॅनेटही पारससोबत लपाछपीच खेळत होते. दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता झाल्यावर आम्ही चेकआउट केले. तर असे बेबी मूनचे 2 दिवस कुठे गेले ते आम्हालाही कळलं नाही.